नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले जॉब कॉर्नर चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं परत एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इथे महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे आणि ही अपडेट खूपच महत्त्वाची आणि आनंदाची देखील असणार आहे। तर हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलेलंच असेल, कंत्राटी पदभरती। आता ही पदभरती नियमित प्रकारे इथे केली जाणार आहे। आता ही इथे अपडेट निघून आलेली आहे की आता कॉन्ट्रॅक्टवर जी पदे भरून घेतलेली आहेत, आता सध्या जे विद्यार्थी इथे कंत्राटी बेसिसवर कार्यरत आहेत त्या विद्यार्थ्यांची आता इथे नियमित पदभरती होणार आहे। म्हणजे कंत्राटी पदभरतीला आता इथे परमनंट मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे, त्याबद्दलची अपडेट आलेली आहे। आणि बघा, हा जो तुम्हाला इथे इमेज दिसत आहे, तर ही बैठकीतली इमेज तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटत आहेत। तर चला आता कशा प्रकारे ही बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रांनो, 70-30 चा रेशो आहे, म्हणजे 70 मेल असतील तर 30 फिमेल्स इथे असणार आहेत। याप्रमाणे नियमितीकरणाचे धोरण इथे याबाबतची बैठक इथे झालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 10 वर्ष सेवा केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 70 आणि 30 या रेशोमध्ये प्रमाणे नियमित करण्यात येणार आहे। आता अशा प्रकारे तुमची इथे ही जी भरती आहे इथे तुमची परमनंट केली जाणार आहे आणि यासाठी संबंधित विभागांनी समकक्ष पदाची यादी, त्यातील मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची माहिती सादर करायची आहे। म्हणजे आता जे उमेदवार इथे कार्यरत आहेत, आता त्या उमेदवारांचा जो सर्व रिक्त तपशील असणार आहे तो आता येथे प्रसिद्ध यांच्याजवळ केला जाणार आहे। म्हणजे विभागाकडे ही सर्व गोष्टी तुमच्या पाठवल्या जाणार आहेत। सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून समवेशनाची प्रक्रिया करण्याचे निर्देश इथे देण्यात आलेले आहेत। आता ही सर्व प्रोसेस इथे पूर्ण झालेली आहे, फक्त तुमचे आता सेवा प्रवेश नियम करणं इथे तेवढंच इथे बाकी राहिलेलं आहे। तर बघा, इथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही इथे केली जाणार आहे। तर या बैठकीमध्ये ग्राम्य विकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत संयुक्त बैठकीत इथे निर्देश काढण्यात आलेला आहे। आता सविस्तरपणे तुम्हाला ते माहिती पाहण्यासाठी भेटेल। तर मुंबई दिनांक 8 ऑगस्ट दिवशी ही बैठक झालेली आहे। तर या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिका जसं की ANM आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावर समावेश करून त्यांना नियमित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करायची आहे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत। या विषयावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत संयुक्त बैठक ही बोलावली होती। तर बघा, अशा प्रकारे ANM आणि वैद्यकीय अधिकारी म्हणजे जे आता आरोग्य विभागात जे पदे असणार आहेत ते सर्व पदे तुम्हाला ते नियमित प्रमाणे आता करण्यासाठी भेटणार आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचारी समायोजनाबाबत मंत्रालयात बैठक झालेली आहे। यावेळी ग्रामविकास सचिव एकनाथ डलवे, सार्वजनिक आरोग्य सचिव वीरेंद्र सिंग, आयुक्त आरोग्य सेवेचे डॉक्टर कादंबरी बलकवडे आणि संचालक नितीन आंबेडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ते या बैठकीसाठी उपस्थित होते। तर या सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हे निर्देश पार पाडण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केलेले आहे, राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवक किंवा सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक आदी जी रिक्त पदे असणार आहेत या सर्व पदांना कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून विशेषतः परिचारिका ANM म्हणजे इथे जास्त भर दिलेला आहे की ANM व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या नियमितीसाठी आवश्यक पावले उचलायची आहेत। तर अशा प्रकारचा इथे यांनी निर्देश काढलेला आहे। जास्त भर कशावरती दिलेला आहे, आपल्या ANM पदासाठी म्हणजे स्टाफ नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी जे असतील यांच्यासाठी जास्त भर दिलेला आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल की
आरोग्य सेवक असेल किंवा सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक अशी पदे इथे नियमित केली जाणार आहेत आता. त्याच्यासोबतच रिक्त पदांपैकी 30% पदे सेवा समावेशनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि याच्यापैकी 30% जी पदे असतील ती इथे राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही जी माहिती दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री आंबेडकर यांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की ग्रामविकास विभागाअंतर्गत कार्यरत कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत समावेशनासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आता या सर्व भरतीचा प्रस्ताव इथे सादर करण्यात येणार आहे. किमान 10 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक इथे अट पण अशी घातलेली आहे की 10 वर्षे ज्या विद्यार्थ्यांची किंवा उमेदवाराची सेवा इथे कार्यरत झालेली आहे त्या उमेदवारांना इथे करण्यात येणार आहे, इथे परमनंट करण्यात येणार आहे. आणि रिक्त पदापैकी 30% पदे समावेशनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये कोणती कोणती पद्धत आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहून घेतल्या. तर अशा प्रकारचे अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर कंत्राटी जे पदे आहेत तुमची आता इथे नियमितप्रमाणे इथे केली जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओज आणि जाहिरातीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलरली येत असतात. तर आपण अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांना गाईड करत असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आनंद आला असेल, तुम्हाला खूपच आनंद झालेला असेल. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला भेटूच तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.